मित्रांनो, अखेर 10 दिवसाच्या प्रदीर्घ वेळानंतर काँग्रेस पार्टीने आपला केरळमधला मुख्यमंत्री निवडलेला आहे. रेसमध्ये मोठे मोठे नेते असताना म्हणजे के.सी. वेणुगोपाल, रमेश चिन्नाथला, शशी थरूर यांच्यासारखे पॉवरफुल नेते असतानासुद्धा काँग्रेसने विरोधी पक्षनेते व्ही.डी. सतीशन यांना केरळचा मुख्यमंत्री म्हणून निवडलेला आहे. व्ही.डी. सतीशन हे 6 वेळचे आमदार आहेत, पण हायकमांडकडं त्यांचं वजन नाही. जसं के.सी. वेणुगोपाल, रमेश चिन्नाथलाई आणि शशी थरूर यांचं होतं, तसं त्यांचं नाही आहे. पण तरीसुद्धा त्यांना काँग्रेस पार्टीने मुख्यमंत्री निवडलेला आहे. आता त्याच्यामागे काय कारण आहे, ती गोष्ट लक्षात घ्या. ही जी आघाडी केरळमध्ये सत्तेवरती आलेली आहे ना, युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट म्हणजे UDF, ह्या आघाडीमध्ये काँग्रेस पार्टी सगळ्यात मोठा पक्ष आहे. त्यांच्याकडे 63 आमदार आहेत 140 पैकी. 2 नंबरला या आघाडीमध्ये आहे IUML, इंडियन युनियन मुस्लिम लीग, आणि ही जी पॉलिटिकल पार्टी आहे ना, यांचे आहेत 22 आमदार. केरळमध्ये टोटल आमदार आहेत 140, बहुमतासाठी आकडा लागतो 70. काँग्रेस पार्टीकडं 63 आणि हे जे IUML आहे, ही मुस्लिम लीग आहे, यांच्याकडे आहेत 22. आणि ह्या मुस्लिम लीगच्याच दबावापोटी काँग्रेस पार्टीने इच्छा नसताना सुद्धा हायकमांडची व्ही.डी. सतीशन यांना मुख्यमंत्री म्हणून निवडलेला आहे. आणि मुस्लिम लीगचे जे अध्यक्ष आहेत सय्यद अली थंगबल यांच्या मर्जीने केरळचा मुख्यमंत्री ठरला आहे. आता तुम्ही म्हणाल हे कसं, ते एक गोष्ट लक्षात घ्या. इथं फक्त सीटाचं गणित नाही आहे, जागेचं कॅल्क्युलेशन नाही आहे, की तुम्ही म्हणाल उत्तर केरळमध्ये म्हणजे पडिक्कल असेल, तुमचं मलाप्पुरम असेल, कासरगोड असेल किंवा वायनाड असेल, यासारख्या जिल्ह्यामध्ये मुस्लिम लीग जी आहे ही स्ट्रॉंग आहे, मान्य आहे. उत्तर केरळ ज्याला आपण मलाबार पट्टा म्हणतो. पण बाकी जो उर्वरित केरळ आहे आणि तिथले जे मुस्लिम मतदार आहे काही बंचमध्ये, तिथंसुद्धा या इंडियन युनियन मुस्लिम लीगचा पगडा आहे. आणि ती जी आपली वोट बँक आहे, ही वोट बँक आपली आबादित राहावी, शाबूत राहावी, याच्यासाठी काँग्रेस पार्टी ह्या थंगबलच्या दबावाखाली आली आणि इच्छा नसताना व्ही.डी. सतीशन यांना त्यांनी केरळचा मुख्यमंत्री केला आहे. आणि हो, ही जी इंडियन युनियन मुस्लिम लीग आहे ना, काही लोक म्हणतील की हे वेगळं आहे आणि जिन्नाचं वेगळं होतं, तर तसं काही नाही आहे. जिन्नाची जी मुस्लिम होती तिने या देशाचे तुकडे केले, आणि ती जी मुस्लिम लीग होती त्याच्यामुळं आपला देशाची फाळणी झाली. त्याच मुस्लिम लीगचं हे इंडियन व्हर्जन आहे, त्याच मुस्लिम लीगचं हे पिल्लू आहे जे केरळमध्ये कार्यरत आहे. त्यांचे 22 आमदार निवडून आलेत, त्यांचे 3 खासदार आहेत, राज्यसभेवर यांचे 2 खासदार आहेत, आणि आता तर त्यांच्या मर्जीतला मुख्यमंत्री केरळमध्ये बसला आहे.